इलेक्ट्रिक कार बनवणारी अमेरिकन कंपनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क याच महिन्यात भारतात येत आहेत. आपल्या भारत यात्रेदरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. आपण भारतात पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी जात असल्याचं स्वतः एलॉन मस्क यांनी ट्विट करून सांगितलंय. या दौऱ्यामध्ये मस्क हे गुंतवणुकीसंदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जातेय. वैश्विक तापमान वाढीमुळे पृथ्वीचा पर्यावरणीय समतोल ढासळू लागला असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मानवजातीच्या हातामध्ये आता फक्त 2 वर्षांचा कालावधी शिल्लक राहिलाय. पृथ्वीचे वाढते तापमान रोखण्यासाठी आपल्याला तशी वित्तीय व्यवस्था उभारावी लागणार असून हा मोठा बदल घडवून आणण्यासाठी कमी वेळ हातामध्ये असल्याचं युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजचे कार्यकारी सचिव सायमन स्टेल यांनी म्हटलंय. चांथम हाऊस या विचार गटाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात आज सकाळपासून चकमक सुरू आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा या ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलाने एकत्र येऊन ही कारवाई केली आहे. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून सध्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. गाझापट्टीमध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा प्रमुख नेता इस्माईल हनियेची 3 मुले ठार झाली आहेत. पॅलेस्टिनी इस्लामी गट इस्माईलच्या कुटुंबाकडून या हल्ल्याची पुष्टी केली जाते. इस्रायली लष्कर IDF ने दावा केलाय की हनियेची 3 मुले अमीर, हाजेम आणि मोहम्मद गाझामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी जात असताना हवाई हल्ल्यात सापडले. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत इस्रायलच्या बांधकाम क्षेत्रात कामगारांची कमतरता भासतीये. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात भारतातून 6000 कामगार इस्रायलला जाणार आहेत. इस्रायल सरकारने बुधवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. निवेदनानुसार गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट कराराअंतर्गत 6000 कामगारांना इस्रायलमध्ये आणलं जात आहे. भारत आमच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप कॅनडाच्या सरकारने केला होता. मात्र आता कॅनडाच्याच कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस या गुप्तचर संस्थेने अधिकृत खुलासा केलाय की देशाच्या मागील 2 निवडणुकींमध्ये चीनने हस्तक्षेप केलाय. देशातील वर्ष 2021 मधील निवडणुकीवर देखरेख करणाऱ्या कॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाला या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी भारताकडून कोणत्याही प्रकारे प्रयत्न झाल्याचा पुरावा आढळला नाही. कॅनडाच्या निवडणुकीत भारताने हस्तक्षेप केल्याचा दावा भारताने यापूर्वीच फेटाळून लावला होता. उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जेव्हा जेव्हा देशात कमकुवत सरकार आलं तेव्हा दहशतवादानं देशात हातपाय पसरले. आज देशात बळकट सरकार आहे. आता दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं जातं असं मोदी म्हणाले. 7 दशकांपासून जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवू शकलो. हे मजबूत सरकारमुळे होऊ शकलं असंही मोदी ठामपणे सांगितलंय. तडस कुटुंबियांकडून माझ्यावर अन्याय झाला. माझ्या चारित्र्यावर संशय घेतला गेला. तसंच मला लोखंडी रॉडने मारण्यात आल्याचंही भाजपचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी आरोप केलाय. पूजा तडस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पत्रकार परिषद घेत हे गंभीर आरोप केलेत. तसंच त्यांनी यावेळी वर्ध्यातून अपक्ष लढणार असल्याचीही घोषणा केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप केले जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. NCB मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. NCBने हायकोर्टात एक प्रतिज्ञापत्रक दिलं आहे. वानखेडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. या सगळ्या आरोपांची चौकशी करणे आवश्यक आहे असे प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. आतापर्यंत समीर वानखेडे यांना 8 समन्स पाठवण्यात आले आहेत. पण वानखेडे चौकशीसाठी अजूनही हजर झाले नाहीये असंही प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. त्यामुळे आता कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले अरविंद केजरीवाल यांना आणखी एक मोठा धक्का बसलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वीय सचिव विभव कुमार यांच्यावर दक्षता विभागाने मोठी कारवाई करत त्यांना पदावरून हटवलंय. दक्षता विभागाचे विशेष सचिव राजशेखर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की विभव कुमारच्या नियुक्तीसाठी निर्धारित प्रक्रिया आणि नियमांचे प्रामाणिकपणे पालन केलं गेलं नाही. त्यामुळे अशी नियुक्ती बेकायदेशीर व अवैध आहे. दक्षता संचालनालयाने 10 एप्रिल पासून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विभव कुमार यांची सेवा समाप्त केली आहे.
सार्वजनिक हितासाठी आणि मानवतेसाठी योगदान दिल्याबद्दल भारताचे जैन आध्यात्मिक गुरु लोकेश मुनी यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. हा पुरस्कार जैन धर्मांच्या तत्वांचा, त्यांचे संस्थापक भगवान महावीर आणि समृद्ध भारतीय संस्कृतीचा सन्मान आहे, अशी भावना लोकेश मुनी यांनी व्यक्त केली आहे. गुजरात सरकारने धर्मांतराबाबत एक परिपत्रक जारी केले. त्यातून स्पष्ट करण्यात आले की बौद्ध धर्म हा वेगळा धर्म मानला गेला पाहिजे आणि हिंदू धर्मातून बौद्ध, जैन आणि शीख धर्मात कोणत्याही धर्मांतरासाठी गुजरात फ्रीडम ऑफ रिलिजन ऍक्ट 2003च्या तरतुदीनुसार संबंधित जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वयंघोषित योगगुरू रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांचा माफीनामा काल दुसऱ्यांदा फेटाळलाय. त्याचबरोबर ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपन्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याबद्दल आणि त्यांच्यावर कारवाई सरकार अपयशी करत असल्याबद्दल खंडपीठाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गुगल वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगल गेल्या 15 मे पासून त्याच्या सर्व वापरकर्त्यांसाठी मॅजिक एडिटर आणि मॅजिक इरेझरसह AI पॉवर एडिटिंग टूल्सचा विस्तार करत आहे. जगभरात मोठ्या संख्येत लोक AI एडिटिंग टूल्सचा वापर करत असल्याने गुगलने हे पाऊल उचललंय. या फीचर्सद्वारे गुगलच्या वापरकर्त्यांना कोणत्याही फोटोचा विशिष्ट भाग एडिट करता येणार आहे. अभिनेता सलमान खान हा दरवर्षी ईदच्या दिवशी चाहत्यांना चित्रपटाची ट्रीट देतो, पण यंदा सलमानचे चाहते नाराज झालेत कारण ईदला त्याचा चित्रपट रिलीज झाला नाही. पण आता सलमाननं ईद निमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिलंय. सलमानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याच्या सिकंदर या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सलमानच्या चाहत्यांना आनंद झालाय.